ही कॅशची बॅग जिथे ठेवली होती त्याच जागी ही बांगडी मला सापडली. कढई तर आपल्याकडे आहे. मिसेस कानेटकर, हे घ्या, आपले लाडू तयार झालेत. आता ह्यातला एक लाडू त्यांना दिवसा द्यायचा आणि एक लाडू रात्री द्यायचा. ओके? आई, असं नका ना म्हणू. मी हे का केलं एकदा तरी ऐकून घ्या प्लीज. एक मिनिट काकू, मला असं वाटतंय आपण वहिनी काय म्हणतात ते एकदा ऐकून घ्यायला हवं. अहो, त्या आपल्या घरातल्या मोठ्या सूनबाई आहेत. त्यांनी काहीतरी कारण म्हणूनच हे सगळं केलं असेल ना. आपण ऐकून तरी घेऊया. नाही, मलाही असंच वाटतंय. म्हणजे वहिनी, आजवर तुम्ही असं कधीच काही केलं नाहीये. मग अचानक काय झालं असं? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का दादा? काय हे पैसे मी माझ्यासाठी नाही, यांच्यासाठी चोरले होते. यांनीच मला सांगितलं होतं ते पैसे चोरायला. हॅपी साऊंड करतेस. नुसतं हॅपी नाही, खूप जास्त हॅपी. कारण आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल पदार्थ बनवलाय. जानू, आपल्याकडे शेफ आहे ना, मग शेफ असताना तू का केलंस? त्याचं काय झालं ना जयंत, म्हणजे मला आठवलं काय ना, मी लहान असताना मला काहीही झालं ना की माझी आई माझ्यासाठी घरगुती उपाय करायची. मग मला असं वाटलं की तुझ्यासाठीही मी असंच काहीतरी छान करावं, ज्याने माझा जयंत लवकरात लवकर बरा होईल. म्हणून मी तुझ्यासाठी हे पौष्टिक लाडू केलेत आणि यात खूप ड्रायफ्रुट्स पण टाकले. आणि कसं आहे ना, गोळी घेताना पटकन पोटात काहीतरी जायला हवं ना, म्हणून हे लाडू आहेत. हे घे. माय स्वीट हार्ट, तू माझ्यासाठी किती करतेस. बरं, आता हा लाडू खा. खातोयस ना? काय झालं जयंत? जानू, तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी लाडू बनवलेस, मग मी का नाही खाणार? हे घे. But after you, man. अरे जयंत, असं काय करतोस? हे लाडू मी तुझ्यासाठी केले आहेत. तर आपण दोघांनी मिळून खायला नको का? ये ना. जयंत, त्याचं काय आहे ना, मी तुझी दृष्टी लवकर परत यावी म्हणून उपवास केलाय.
त्यामुळे मी नाही खाऊ शकत. अरे खा. उपवास? तू मला सांगितलं का नाहीस? अरे तुला आवडलं नसतं ना, म्हणून नाही सांगितलं मी. बरं ठीक आहे, माझ्यासाठी उपवास केलायस ना, मग चालेल ना. आणि तसंही या लाडूमध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ना, ते उपवासाला चालतात. हे घे का. अरे जयंत, माझा खूप कडक उपवास आहे. मी फक्त पाणी पिणार आहे, आज काहीच खाणार नाहीये. खा. काय नाही जानू, घे ना खा. जयंत ऐक ना, असं नको करूस ना. हे बघ, माझी श्रद्धा आहे खूप या सगळ्यावर, आणि मला खात्री आहे तुझी दृष्टी लवकर परत येईल. प्लीज मला हा उपवास सोडायला लावू नकोस ना जयंत. ठीक आहे,